नमस्कार, मी शनाया. मध्य पूर्वेत गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेलं अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आलंय का, की ही फक्त शांततेची भ्रमनिर्मिती आहे? आजची परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि तितकीच धोकादायक बनली आहे. कारण एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्याचे संकेत देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला इराण अजून देखील कठोर भूमिकेत ठाम आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिलेत की पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये अमेरिका इराणमधून माघार घेऊ शकते. गेल्या महिनाभरात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले, लष्करी तळ उद्ध्वस्त केले, ऊर्जा प्रकल्प लक्ष्य केले आणि अणु कार्यक्रमावर देखील मोठा आघात केला. ट्रम्प यांनी तर थेट असा दावा केलाय की आम्ही इराणला पाषाण युगात ढकललंय. याचा अर्थ असा स्पष्ट होतो की अमेरिका आपलं मिशन जवळपास पूर्ण झालं असल्याचं दाखवते आणि आता बाहेर पडण्याची तयारी करत आहे. पण ही गोष्ट इतकी सोपी नाही, कारण इराण अजून देखील झुकायला तयार नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही युद्धविराम स्वीकारणार नाही, आम्हाला केवळ युद्धाचा पूर्ण अंत हवाय. याचा अर्थ असा की इराण तात्पुरत्या शांततेसाठी तयार नाही आणि कोणत्याही अटींवर तडजोड करणार नाही. याच दरम्यान एक मोठा खुलासा समोर आलाय. अमेरिका आणि इराणमध्ये बॅकडोअर संपर्क सुरू आहे. अराक्ची यांनी स्वतः कबूल केलं आहे की अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी हे देखील स्पष्ट केले की कोणतीही औपचारिक चर्चा सुरू नाही. म्हणजेच दोन्ही देश एकमेकांशी बोलत आहेत, पण अजून देखील विश्वासाचा मोठा अभाव आहे. आता प्रश्न असा आहे की हे युद्ध खरंच थांबणार का? एका बाजूला ट्रम्प माघार घेण्याचे संकेत देत आहेत, जागतिक दबाव वाढतोय, तेलाचे दर वाढलेत, आखाती प्रदेशातून होणारा इंधन आणि गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे संपूर्ण जग आता ऊर्जा संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. विशेषतः अमेरिकेवर देखील याचा मोठा परिणाम होतोय. पण दुसऱ्या बाजूला परिस्थिती अजून देखील तणावपूर्ण आहे. इराण अजूनही आक्रमक भूमिकेत आहे. पूर्ण विजयाशिवाय मागे हटणार नाही अशी इराणची भूमिका आहे. त्यामुळे शांततेचा मार्ग अजून देखील खडतर आहे. दरम्यान मध्य पूर्वेत युद्धाची दग अजून देखील कायम असताना आता मोठा स्फोट रणांगणावर नाही तर थेट अमेरिकेच्या रस्त्यावर झालाय. कारण तब्बल 80 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. ही फक्त संख्या नाही, हा जनतेचा प्रचंड संताप आहे ट्रम्प यांच्या विरोधात. देशभरात न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, वॉशिंग्टन डीसी सारख्या शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने लोक जमले आहेत आणि एकच आवाज घुमतोय, युद्ध थांबवा. हे आंदोलन थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरोधात उभं राहिलं आहे. लोकांच्या हातात नो वॉर विथ इराण, स्टॉप एंडलेस वॉर्स असे फलक आहेत. पण हे फक्त शब्द नाहीत, हा राग आहे, ही भीती आहे आणि सरकार विरोधात उभा ठाकलेला जन आक्रोश आहे. या आंदोलनात विद्यार्थी, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक आणि सैनिकांचं कुटुंब देखील सहभागी झाले आहेत. ते थेट विचारतायत, आमच्या मुलांना पुन्हा युद्धात का ढकलताय? गेल्या अनेक वर्षापासून अमेरिका सतत युद्धांमध्ये अडकलेली आहे. इराक, अफगाणिस्तान, सिरिया आणि आता इराण. लोक म्हणतायत हे युद्ध संपतच नाहीत, फक्त देश बदलतात. तर दुसरीकडे अब्जावधी डॉलर्स युद्धावर खर्च होत आहेत, पण देशात महागाई वाढतीये, नोकऱ्या कमी होत आहेत. त्यामुळे जनतेचा संताप अजून वाढतोय. लोक थेट सांगतायत, आमच्या पैशातून बॉम्ब नको, विकास हवा. त्यातच या युद्धामुळे भविष्यात मोठा जागतिक संघर्ष होण्याची भीती देखील निर्माण झाली आहे. इराण, रशिया, चीन यांचं समीकरण बदलू शकतं आणि परिस्थिती देखील आणखी गंभीर होऊ शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ट्रम्प यांच्यावर प्रचंड दबाव वाढलाय. निवडणुका जवळ येत आहेत आणि जनतेचा रोष उफाळून आलाय. त्यामुळेच ट्रम्प यांच्या भूमिकेत आता बदल पाहायला मिळतोय. आधी आक्रमक भूमिका घेणारे ट्रम्प आता 2 ते 3 आठवड्यांमध्ये माघार घेण्याची भाषा करतायत. हा बदल अचानक नाही, हा रस्त्यावर उतरलेल्या 80 लाख लोकांच्या दबावाचा परिणाम आहे. पण तरी देखील अमेरिकेत सगळेच लोक विरोधात नाहीत. काही लोक ट्रम्प यांच्या निर्णयाचं समर्थन करतायत आणि इराणला रोखणं गरजेचं असल्याचं सांगतायत. म्हणजेच अमेरिका 2 गटांमध्ये विभागली गेली आहे. एकीकडे युद्धाचं समर्थन करणारे, तर दुसरीकडे शांततेसाठी रस्त्यावर उतरलेले लाखो लोक. आजची परिस्थिती खूप स्पष्ट आहे. एकीकडे मध्य पूर्वेत बॉम्ब फुटत आहेत आणि दुसरीकडे अमेरिकेत लोकशक्ती उफाळून आली आहे. एक युद्ध बाहेर सुरू आहे आणि एक आत सुरू आहे. पुढील काही आठवडे अत्यंत महत्वाचे असणार आहेत. जर आंदोलन अजून वाढलं तर ट्रम्प माघार घेऊ शकतात आणि जर युद्ध वाढलं तर अमेरिकेतला संताप आणखीन भडकू शकतो. या आंदोलनामुळे ट्रम्प यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे.
विशेषतः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. म्हणूनच आता ट्रम्प जलद मार्ग शोधत आहेत. युद्ध संपवून विजय घोषित करायचा आणि बाहेर पडायचं. पण हा निर्णय इतका सोपा नाही, कारण एक मोठा धोका अजून देखील कायम आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, जगातील मोठा तेल पुरवठा याच मार्गातून होतो. जर इथे तणाव वाढला तर पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढू शकतात आणि त्याचा थेट भडका हा भारतासारख्या देशांना फटका देखील त्याचा बसू शकतो. म्हणून सध्याची परिस्थिती काय सांगते, तर युद्ध थांबण्याचे संकेत नक्कीच आहेत, पण पूर्ण शांतता अजून देखील निश्चित नाही. अमेरिका बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, पण इराण अजून देखील लढण्याच्या भूमिकेत ठाम आहे आणि त्यामुळे पुढील 2 ते 3 आठवडे अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. या काळात ठरेल हे युद्ध थांबणार की आणखीन भडकणार, आणि याचा परिणाम फक्त मध्य पूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण जगावर होणार आहे. तर मित्रांनो, परिस्थिती गंभीर आहे आणि प्रत्येक घडामोड महत्वाची आहे. आता पाहायचंय, ट्रम्प खरंच माघार घेतात की हा फक्त राजकीय डाव आहे, आणि इराण खरंच झुकतो का, की संघर्ष आणखीन तीव्र होतो. तुमचं काय मत आहे? युद्ध थांबेल की अजून वाढेल? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.